नमस्कार, फूड स्टेप्स विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज एक नवीन ठिकाण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। नेमकं हे ठिकाण काय आहे, कोठे आहे आणि नेमकी स्पेशालिटी काय आहे या ठिकाणाची, याबाबत आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण निघालो आहोत नवी मुंबई येथून। नवी मुंबईवरून आपण आता कुर्ल्याला जात आहोत आणि आपण आता थोड्या वेळातच कुर्ल्याला पोहोचत आहोत आणि फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। आणि ते ठिकाण आहे मुंबईमधील सुप्रसिद्ध असं बाबा फालुदा। तर आता आपण पोहोचलेलो आहोत बाबा फालुदा। मुंबईमधील अतिशय प्रसिद्ध असं हे बाबा फालुदा, अतिशय छान आणि उत्कृष्ट प्रकारचा फालुदा येथे मिळतो आणि नेमकं तीच चव आपण घेण्यासाठी आलेलो आहोत। याआधी मी माहीमला यांची जी मेन ब्रँच आहे माहीमला गेलो होतो, पण आज खास व्हिडिओ शूटसाठी आणि खास तुम्हाला याची माहिती देण्यासाठी मी आज कुर्ल्याला आलेलो आहे। आणि कुर्ल्याला नेमकी तीच चव आहे का हे मला पाहायचं आहे। सो मी आज इथे आलेलो आहे कुर्ल्याला बाबा फालुदा येथे। तुम्ही येथे केव्हाही या, तुम्हाला ॲट अ टाईम 100 ते 150 कस्टमरची गर्दी तुम्हाला दिसेल आणि त्या गर्दीवरूनच तुम्हाला कळेल की या फालुद्याची क्वालिटी आणि चव कशी आहे ते। तर चला आपण बघूया नेमकं आता बाबा फालुदाची स्पेशालिटी काय आहे आणि कशा प्रकारे आणि याची प्राइसिंग वगैरे किती आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या मी व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करतोय। चला तर पाहूया आपण। मित्रांनो, बराच वेळ आम्हाला बाहेर वेटिंग करावी लागलेली आहे, कारण आतमध्ये गर्दीच तेवढी होती। आणि फायनली आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। हा जो एरिया आहे जिथे मी उभा आहे तो बाजूचा एरिया आहे जिथे तुम्ही उभा राहून खाऊ शकता। गर्दी खूप असल्यामुळे जे मेन काउंटर आहे तिथे उभा राहायला देखील जागा नसते। सो त्यांनी इथे सुविधा केलेली आहे उभा राहून खाण्यासाठी। आणि हे तुम्ही पाहू शकता, हे जे आहे ते समोर दिसते तुम्हाला, ते आहे मेन काउंटर जिथे ऑर्डर दिली जाते। आणि हा आहे वेटिंग एरिया। तसेच इथे उभा राहून सुद्धा तुम्ही फालुदाचा आस्वाद घेऊ शकता। सो आम्ही आता डिसाईड करतोय नेमका यावेळेस कोणता फालुदा खायचा ते। तर इथून सुद्धा तुम्ही या वेटिंग एरियामधून सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता। आणि हा जो मेन एरिया आहे तो हा काउंटर एरिया आहे। इथे तुम्ही पाहू शकता ही गर्दी, आणि तुम्ही केव्हाही या, ही एवढीच गर्दी तुम्हाला इथे दिसेल। आणि बाबा फालुदाची खासियतच आहे की तुम्ही केव्हाही या, तुम्हाला वेटिंगला उभं राहावंच लागतं आणि मग तुम्हाला तुमचा नंबर येऊन तुमचा फालुदा जो काय तुम्ही ऑर्डर केलेला आहे तो मिळतो। एक मला इथे प्रकर्षाने जाणवतं आहे की इथे स्वच्छतेचं खूप पालन केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता जे काउंटरवरती कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा स्वच्छतेचं पालन करतच हे सर्व तुम्हाला सर्विस देत आहेत। आणि हा आहे मेनू कार्ड। सो फायनली आम्ही ठरवलं आहे की बाबा स्पेशल फालुदा ज्याची कॉस्ट आहे 110 रुपये, तर ते आम्ही आता ऑर्डर करतो आहे। आम्ही 10 फालुदांची ऑर्डर दिलेली आहे आणि बघूया किती वेळात
इथून आलेलो आहे चेंबूरहून बॅक साईडनी. आम्हाला ही माझी कंटिन्यू म्हणजे एव्हरी वीक आम्ही येतो इथं. आणि हे जे तुम्ही घेतलंय ते काय आहे? हे आहे बाबा फालुदा स्पेशल. स्पेशल बाबा फालुदा. आणि हा आहे ग्रीन पिस्ता. ग्रीन पिस्ता. हा ग्रीन पिस्ता आहे का? हां. कसं वाटतं ग्रीन पिस्ता खाऊन? एक्सलंट टेस्ट, डिलिशियस. मस्त आहे एकदम. वा वा. थँक्यू. तर अशा प्रकारे बाबा फालुदा बद्दल तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यासारखे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपला जो चॅनल आहे फूडस्टेप्स विथ निलेश हा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. कारण मी जे नवीन व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्ही बेल आयकॉन बटन दाबल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं. सो पाहत राहा हे व्हिडिओ. आणि चला तर आपण आता निघतो आहे परतीच्या प्रवासाकडे. अजून डिसाईड नाही झालं आहे घरी जायचं आहे की पुढे अजून जायचं आहे. सो तुर्तास आपण तुमची रजा घेतो आहे मी. व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या. धन्यवाद. व्हॅल्यू भेटते. हां, दांडक्यामुळे व्हॅल्यू भेटतं.